रात्री पोट भरून जेवल्यावर होणाऱ्या परिणामांबद्दल महत्त्वाची माहिती. स्वामी समर्थ यांचे अनमोल मार्गदर्शन. नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशा काही गोष्टी समजणार आहेत ज्या तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकू शकतात. आपल्या सर्वांना सवय असते की रात्री आपण भरपूर जेवतो आणि लगेच झोपी जातो. अनेक लोक रात्रीच मुख्य भोजन करतात आणि पोटभर खाल्ल्यावर लगेच झोप घेतात. पण तुम्हाला माहीत आहे का, तुमच्या शरीरातील 8 आजार हे अशा चुकीच्या सवयींमुळे होतात. होय मित्रांनो, आपण स्वतः आपल्या शरीराला आजारांचे घर बनवतो. रात्री पोटभर जेवण करून झोपणे म्हणजे शरीरासाठी मोठे संकट निर्माण करणे. आज आपण जाणून घेऊ की जर तुम्ही 1 महिना झोपताना रिकाम्या पोटी झोपलात तर तुमच्या शरीरात कोणते चमत्कार घडतील. मात्र घाबरू नका. मी तुम्हाला उपाशी झोपण्यास सांगत नाही, पण झोपताना तुमचे पोट रिकामे असणे अत्यंत आवश्यक आहे. याबद्दल अधिक माहिती तुम्हाला या कथेतून मिळेल. म्हणून ही गोष्ट शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण जर तुम्ही हा व्हिडिओ अर्धवट सोडला तर तुम्ही एका अमूल्य माहितीपासून वंचित राहाल, जी 80% आजारांपासून तुम्हाला दूर ठेवू शकते. चला तर मग कोणतीही वेळ न घालवता सुरू करूया. गुरुजींचा अमूल्य उपदेश. एका वेळी एक महान आयुर्वेदाचार्य आपल्या शिष्यांना उपदेश देत होते. प्राचीन काळात पुस्तके नव्हती, त्यामुळे गुरुकुलामध्ये गुरु हे थेट मौखिक ज्ञान आपल्या शिष्यांना देत असत. अशाच एका दिवशी गुरुजी आपल्या शिष्यांना विचारतात, बाळांनो, तुम्हाला माहिती आहे का, आपण दीर्घकाळ निरोगी कसे राहू शकतो? शिष्य म्हणाले, गुरुदेव, आम्हाला माहिती नाही, कृपया याबद्दल सविस्तर सांगा. गुरुजी म्हणाले, फक्त एक लहानसा नियम आहे, जो पाळल्यास तुम्ही दीर्घकाळ तरुण राहू शकता, आजारांपासून दूर राहू शकता, तुमचे शरीर ऊर्जेने भरलेले असेल, तुमच्या चेहऱ्यावर तेज असेल, त्वचा चमकदार असेल. तो एकच नियम म्हणजे झोपताना पोट रिकामे असले पाहिजे. हे ऐकताच शिष्य चकित झाला आणि म्हणाला, गुरुदेव, हे कसे शक्य आहे? उपाशी राहणे कठीण आहे. गुरुजी हसले आणि म्हणाले, अरे, मी तुला उपाशी राहण्यास सांगत नाही. फक्त एवढेच सांगतोय की झोपताना पोट रिकामे असावे. रात्री उशिरा जेवल्याने होणारे 3 घातक परिणाम. 1. पचनशक्ती मंदावते. आपली जठर अग्नी, पचनशक्ती, ही सूर्याच्या गतीनुसार कार्य करते. सकाळी ती वाढते, दुपारी ती अत्यंत तीव्र होते आणि संध्याकाळी मंदावते. सूर्यास्तानंतर जठर अग्नी अगदी कमी होते, त्यामुळे त्या वेळी खाल्लेले अन्न व्यवस्थित पचत नाही. परिणामी अन्न शरीरात सडू लागते, विषारी द्रव्ये तयार होतात आणि शरीर आजारी पडते. 2. शरीराची दुरुस्ती प्रक्रिया थांबते. रात्र म्हणजे शरीर दुरुस्ती व पुनर्बांधणी करण्याचा काळ असतो. पण जर तुम्ही झोपण्याआधी अन्न खाल्ले तर शरीर हीलिंग, उपचार, प्रक्रिया बंद करून पचनावर लक्ष केंद्रित करते, त्यामुळे शरीराची दुरुस्ती होत नाही आणि हळूहळू अनेक आजार जन्माला येतात. 3. झोपेत व्यत्यय येतो. अन्न पचनासाठी शरीराला ऊर्जा लागते, त्यामुळे जर झोपताना पचनक्रिया सुरू असेल तर मस्तिष्काला योग्य विश्रांती मिळत नाही. म्हणूनच सकाळी उठल्यावर अनेक लोकांना आळस, थकवा आणि उष्णता जाणवते. यावर उपाय काय? गुरुजी सांगतात, जर तुम्ही रात्री 7 वाजेपर्यंत भोजन केले तर ते 10 वाजेपर्यंत अर्धपचन होईल. त्यानंतर 1 वाजेपर्यंत संपूर्णपणे पचन होईल. मग उर्वरित वेळात शरीर स्वतःची दुरुस्ती करू शकेल. 6 तास उपवासाचा नियम. गुरुजी म्हणाले, जर तुम्ही संध्याकाळी 7 वाजता भोजन केले आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता भोजन केले तर शरीराला 16 तास उपवास मिळेल आणि या काळात शरीर स्वतःला डिटॉक्स करू शकेल. यालाच अर्ध उपवास किंवा सकाळी उपवास असे म्हणतात. हा नियम पाळल्यास खालील फायदे होतील. त्वचा उज्ज्वल आणि तेजस्वी होईल.
केस गळणे कमी होईल, पांढरे केस पुन्हा काळे होऊ शकतात. थकवा निघून जाईल आणि शरीर ऊर्जावान राहील. लठ्ठपणा कमी होईल आणि शरीर फिट राहील. मन शांत आणि एकाग्र होईल, लक्ष केंद्रित करणे सोपे जाईल. स्मरणशक्ती वाढेल आणि अभ्यास करणाऱ्यांना अधिक फायदा होईल. जर रात्री 7 नंतर भूक लागली तर काय करावे? गुरुजी म्हणतात, जर तुम्हाला रात्री 7 वाजता भोजन केल्यानंतर भूक लागली तर नारळ पाणी प्या किंवा त्रिफळा चूर्ण 1 चमचा साध्या पाण्यासोबत घ्या. त्यामुळे पचनक्रिया सुधारेल आणि शरीर अधिक प्रभावीपणे डिटॉक्स होईल. शिष्यांचे समाधान आणि गुरुजींना प्रणाम. गुरुजींच्या अमूल्य मार्गदर्शनामुळे सर्व शिष्य भारावून गेले. त्यांनी गुरुजींना प्रणाम केला आणि त्यांच्या शिकवणीनुसार रात्री लवकर भोजन करून झोपण्याचा संकल्प केला. निष्कर्ष. मित्रांनो, हाच नियम आपण आपल्या जीवनात पाळला तर अनेक आजार टाळता येतील. जर तुम्हाला हा नियम पाळण्याची इच्छा असेल तर आजपासूनच प्रयत्न करा. दिवसात तुम्हाला परिणाम दिसू लागतील. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा. हा महत्त्वाचा संदेश इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत स्वस्थ राहा, समाधानी राहा आणि स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुमच्यावर राहो. श्री स्वामी समर्थ.